Okay, I think we're discussing about the parity checker. XOR gate as parity check. Okay. What do you mean by parity? Yesterday I told you that if this is a 8-bit number, then you have to count how many number of ones are there. If that count is even, then it is even parity. If that count is odd, then it is odd parity. So how many number of ones are there? 1, 2, 3, 4, 5. एक ची संख्या किती? 5 आहे. 5 हा कसा नंबर आहे? ऑड नंबर आहे. याचा अर्थ याची पॅरिटी कशी असणार? पॅरिटी ऑड आहे. पॅरिटी इज ऑड. मी दुसरा एक नंबर घेतो 1100 1010. आता इथे एक ची संख्या किती बघा. हाऊ मेनी नंबर ऑफ वन्स आर देयर? 4. 4 हा कसला नंबर आहे? इवन. याची पॅरिटी काय झाली? याची पॅरिटी झाली इवन पॅरिटी. Okay, so this is simple way how you can understand whether the 8-bit number is a odd number, odd parity number, or even parity number. Correct. Now, with the help of XOR gate also, we get the same thing. For example, if this number just now I have correct, this is the number. Now, if I XOR all these bits, okay, if I XOR all these bits, then 1 XOR 0, 1 XOR 1, 0 XOR 1, 1 XOR 0. What is 1 XOR 0? It is 1. 1. What is 1 XOR 1? It is 0. What is 0 XOR 1? 1. What is 1 XOR 0? It is also 1. Now we will XOR these. What is 1 XOR 0? It is 1. What is 1 XOR 1? 0. 0. What is 1 XOR 0? 1. So this is a odd parity. If 1 comes as the output, then it is a odd parity. Then it is odd parity. बघा इथं 1, 2, 3, 4 आणि 5. नंबर ऑफ वन्स आर 5 आणि 5 हा ऑड नंबर आहे. त्याच्यामुळे 1 जर आउटपुट येत असेल, ह्याचं सगळ्या बिट्स XOR केले आपण आणि त्याचं जर आउटपुट 1 येत असेल तर ओळखायचं इट इज ऑड पॅरिटी. ओके. याच्या उलट आता मी एखादा नंबर हा घेतला, आता हा इवन पॅरिटी का ऑड पॅरिटी? तर आपण एक्सॉरिंग करू याचं. ओके. What is 1 XOR 1? 0. It is 0.
What is 0 XOR 0? It is also Zero. 0 XOR 1 is 1. 1. 1. 1 XOR 1 is 0. 0. correct. Yes. What is 0 XOR 0? 0. 0. 0. What 1 is XOR 1 XOR 1. 0? हा इथं आलं का? बरोबर आहे ना आपलं? no sir 0 XOR 0 0 XOR 1 then 1 XOR 0. हा 1x 0 is equal to 1 ना. सर आपला आन्सर 0 आहे. हा 0 यायला पाहिजे. चुकतंय का इथं? मग 0 XOR 0 0 XOR 1 1 XOR 0 3 पेअर्स होतील ना सर तिथे? हा नाही 3 पेअर्स 4 पेअर्स आहेत ना. 1 2 3 आणि 4 पेअर्स आहेत. सर लास्टला 0 XOR 1 0 XOR 1 आहे लास्टला. 0 XOR 1 येते ना. 0 XOR 1 तसं नाही सर. येते. फर्स्ट स्टेप मध्ये हा फर्स्ट स्टेप मध्ये लास्टला लास्ट वन सेकंड नंबर तिथे नाही सर. हा इथं ना. Zero हा, तिथे right, right. इथं चुकलं मला. हा इथं 0 आहे त्यामुळे चुकायला लागली. आज 1 आहे. हा आता परत करू एकदा अजून एकदा. माझा नंबरच घ्यायचा चुकला तो तिथला. 1 XOR 1 is 0. 0 XOR 0. 0 XOR 1 is 0 1. 1 0 XOR 1 is XOR also 1 हा. आता XOR करू. What is 0 XOR 0? It is 0. What is 1 XOR 1? It is also 0. And what is 0 XOR 0? That is 0. म्हणजे आउटपुट जर 0 येत असेल तर काय कसली पॅरिटी झाली? इव्हन पॅरिटी. XOR गेटचं आउटपुट जर 0 येत असेल तर आपण म्हणू शकतो की ती इव्हन पॅरिटी. आणि इथे 1 ची संख्या मोजा. 4 आहे. 4 हा इव्हन नंबर आहे. सो इट इज अ इव्हन पॅरिटी. करेक्ट. म्हणजे सिंपल मेथड आहे. सगळ्या बिट्स XOR करा. सगळ्या बिट्स XOR केल्यानंतर आउटपुट जर 1 येत असेल तर ऑड पॅरिटी म्हणायचं. आणि जर आउटपुट 0 येत असेल तर त्याला काय म्हणणार? इव्हन पॅरिटी म्हणायचं. सिंपल आहे अगदी. सो आय कॅन यूज XOR गेट. नाव दिस XOR गेट आय एम युझिंग. तर मला 8 बीट द्यायच्यात म्हणून मोठा काढला XOR गेट. 8 इनपुट वाला XOR गेट काढला मी. दिस इज द वाय आउटपुट. आणि इथं 8 इनपुट दिले मी. इथं कुठलाही नंबर द्या तुम्ही. 1 0 1 0 1 1 0 1. इथं वाय आउटपुट काय येणार आहे? ऑड. हा इथं मी ह्याला D0 म्हणतो, ह्याला D1 म्हणतो डेटाला, ह्याला D2 म्हणतो, ह्याला D3 म्हणतो, D4 D5 D6 आणि D7. y इज इक्वल टू इक्वेशन काय येणार? हे XOR गेट आहे. दिस इज XOR गेट. y चं इक्वेशन काय येणार? D0 XORed with D1 XORed with D2 XORed with D3 XORed with D4 XORed with D5 XORed with D6 XORed with D7. इक्वेशन झालं XOR गेट्स आउटपुट. करेक्ट. सो दिस इज ए पॅरिटी जनरेटर. हा काय? पॅरिटी जनरेटर. हा पॅरिटी जनरेट करतो. जर y इज इक्वल टू 1 आलं तर आपण काय म्हणणार?
काय म्हणणार? ऑड आउटपुट. ऑड पॅरिटी. ऑड आउट ऑड ऑड पॅरिटी. पॅरिटी. आणि जर y इज इक्वल टू 0 आलं तर इव्हन पॅरिटी इवन इवन पॅरिटी. नाव आहे. करेक्ट. तर हे पॅरिटी कशासाठी लागतं? काल मी सांगितलं की मला जर हा डेटा पाठवायचा असेल, हा जो डेटा आहे 1010 समजा 1101 हा डेटा आहे आपला. हा डेटा मला पाठवायचा आहे एका कॉम्प्युटरवरनं दुसऱ्या कॉम्प्युटरला पाठवायचा. तर हा डेटा करेक्ट गेलाय का नाही हे कळण्यासाठी ह्याच्याबरोबर आपण काय करतो, पॅरिटी बीट पण पाठवतो. आता हा डेटा आहे 10101101. ह्याची पॅरिटी काय आहे? ऑड आहे. ऑड Correct. पॅरिटी हा, मग ऑड पॅरिटी बीट कसली असते? 1 असते. 1 म्हणजे ऑड पॅरिटी. 1. मग मी इथे ह्याच्याबरोबर अजून एक 1 पाठवला, 9 बिट्स पाठवले. तर दुसऱ्या कॉम्प्युटरला माहिती ही जी बीट आहे ही पॅरिटी बीट आहे. दिस इज पॅरिटी बीट. मग त्याला कळतं की हे कसली पॅरिटी? ह्या नंबरची ऑड पॅरिटी. त्या Odd 1 कडे parity. बघूनच तो दुसरा कॉम्प्युटर ठरवू शकतो की हे इव्हन पॅरिटी नंबर आहे का ऑड पॅरिटी नंबर. हे 1 दिसले की तो ओळखतो की हा ऑड पॅरिटी नंबर आहे. मग तो हा नंबर चेक करतो. ठीक आहे, हा नंबर तो चेक करतो. चेक कसं करतो? एक्सऑर गेटला देतो आणि एक्सऑर गेटचं आउटपुट बघतो कसं येतंय. एक्सऑर गेटचं आउटपुट जर 1 आलं आणि पॅरिटी बीट पण 1 आहे याचा अर्थ मॅच होती. करेक्ट. नंबर इज मॅच. Yes, sir. नंबर इज मॅचिंग म्हणजे करेक्ट नंबर आहे. नंबर आलेला आहे तो करेक्ट आलेला. समजा ट्रान्समिशन मध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि इथं एखादी बीट चेंज झाली, समजा अशी ही बीट चेंज झाली. आता काय होणार? 1 Even 1 parity झाला. हा, इथं इव्हन पॅरिटी झाला हा नंबर. मग एक्सऑर गेटचं आउटपुट काय येणार? 0. आणि इकडे पॅरिटी बीट तर 1 आहे. पॅरिटी बीट तर 1 आहे. 1 आहे. मग त्याला कळणार की हा डेटा आहे तो चुकलेला आहे. बरोबर आहे का? हा Yes, डेटा sir. जो आहे तो चुकलेला डेटा आहे, करेक्ट डेटा नाही. तर तो कॉम्प्युटर पहिल्या कॉम्प्युटरला परत रिक्वेस्ट करू शकतो की तो पहिला डेटा मला परत एकदा पाठव. त्यामध्ये पॅरिटी चेक होत नाही व्यवस्थित. पॅरिटी चेकिंग जर नाही झालं तर तो रिक्वेस्ट करू शकतो दुसरा कॉम्प्युटर पहिल्या कॉम्प्युटरला की मला तो डेटा आता जो पाठवला होता डेटा तो मला रिपीट कर, परत एकदा पाठव. अशा प्रकारे कम्युनिकेशन होत असतं कॉम्प्युटरमध्ये. ठीक आहे. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे का ह्याच्यात? नो सर. हो सर. ठीक आहे. सो वी आर कमिंग टू द एंड ऑफ दिस चॅप्टर. ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर आता आपला एक शेवटचा टॉपिक राहिलेला आहे, दॅट इज कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन. Computer organization. What do you mean by computer organization? याचा अर्थ आपण जो कॉम्प्युटर वापरतो त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे नेमकं, त्या कॉम्प्युटरच्या आतमध्ये काय आहे. आपल्याला फक्त बाहेरनं स्क्रीन आणि कीबोर्ड आणि माऊस एवढंच दिसतं, परंतु ऍक्च्युली ती जी तो जो डबा दिलेला आहे कॉम्प्युटरचा किंवा पेटी दिलेली, त्या पेटीच्या आतमध्ये काय आहे नेमकं हे आपल्याला माहित असलं पाहिजे.
अगदी ढोबळ यांना माहित असलं पाहिजे, फार डिटेल नाही पण ढोबळ आपल्याला माहित असलं पाहिजे की कॉम्प्युटरच्या आतमध्ये काय असतं नेमकं. So that is called as computer organization. Okay. So I will draw the block diagram. I will draw the block diagram. ठीक आहे. तर कम्प्युटर हा 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे त्यांनी. कुठले 4 पार्ट आहेत? तर याच्यातला हा जो महत्वाचा पार्ट आहे ह्याला सीपीयू म्हणतात. इट इज सीपीयू. ठीक आहे. तर याच्यामध्ये परत 2 पार्ट पडतात. वन इज ALU, arithmetic and logic unit, and one is timing and control unit. Timing and control unit. This one is हे आहे ते memory unit. This is memory unit. Memory unit is consisting of 2 parts. One is RAM memory and another is ROM memory. सगळं सांगतो मी. हे सगळं सांगतो मी. पहिल्यांदा फक्त हे डायग्राम बघून घ्या. This is the input interface unit. It is in input interface unit, and this one is output interface unit. Output interface unit. Okay. So RAM unit, you can access the data. ROM unit, I can access the data. Sorry. This is output unit. I will send the data to the output unit. I will receive the data from the input unit. I will receive the data from the input unit. आणि त्याच्याबरोबरच control unit is connected to all the units. Control unit is connected to all the units. Control unit is connected to all the units. So this is the, you can say,
organization of computer system. This is organization of computer system. As we know, computer is a digital device. It is a digital device. ठीक आहे. तर ह्यातला ALU जो आहे, ALU and timing and control unit. टायमिंग अँड कंट्रोल युनिट हा जो युनिट आहे याला आपण CPU म्हटलेलं आहे. दोन्हीला मिळून CPU म्हटलेलं आहे. दिस CPU इज द ब्रेन ऑफ युअर कम्प्युटर सिस्टम. हा ब्रेन झाला कॉम्प्युटर. आपला जसा मेंदू आहे माणसाला, त्याप्रमाणे कम्प्युटरचा जो मेंदू आहे त्याला म्हणतात ALU अँड ALU प्लस टायमिंग अँड कंट्रोल युनिट, किंवा सोप्या भाषेत त्याला CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं नाव दिलेलं आहे. कुणाला काही याच्यात शंका आहे? नाही सर. डायग्राम मध्ये काही नाही. तर जसं आपल्या ह्युमन बिईंग बरोबर कंपॅरिझन जर केलं कम्प्युटरचं, तर अगदी सिमिलॅरिटी तुम्हाला दिसेल. फॉर एक्झाम्पल, माणसाला मेंदू आहे तसं कम्प्युटरला सुद्धा मेंदू आहे. माणसाला बुद्धी आहे म्हणजे मेमरी आहे, किंवा आपण मेमरीमध्ये साठवून ठेवू शकतो डेटा, तसं कम्प्युटरला सुद्धा मेमरी आहे आणि कम्प्युटरच्या मेमरीमध्ये सुद्धा आपण डेटा साठवून ठेवू शकतो. ठीक आहे. तर आपल्या ब्रेनमध्ये कंट्रोल युनिट पण आहे आणि आपल्या ब्रेनमध्ये मेमरी युनिट पण आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जी मेमरी आहे दोन प्रकारची मेमरी. एक आहे पुसली जाणारी म्हणजे टेम्पररी. हा, याचा अर्थ इरेजेबल मेमरी. इरेज करू शकतो आपण. ठीक आहे. या मेमरीला आपण रीड ऑर राईट मेमरी म्हणतो. रीड ऑर राईट मेमरी याचा अर्थ काय? या मेमरीमध्ये आपण डेटा ठेवू शकतो किंवा त्यामधला डेटा आपण वाचू शकतो. ठीक आहे. आता तुम्ही सांगा, इरेजेबल मेमरी याचं एखादं उदाहरण देता येईल का आपल्याला? किंवा फॉर एक्झाम्पल, काही गोष्टी आपण तात्पुरत्या लक्षात ठेवतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर आता परीक्षा आहे पुढच्या महिन्यात, परीक्षा जर असेल तर आपण वाचायला चालू करतो, नोट्स वाचायला चालू करतो. नोट्स वाचतो आणि आपल्या मेमरीमध्ये ते ठेवतो. आणि एकदा परीक्षा झाली की 8 दिवसांनी काय होतं 8 दिवसांनी? परीक्षा झाल्यानंतर 8 दिवसांनी काय आठवतं का वाचलेलं? सगळं पुसून गेलेलं असतं. बरोबर आहे का? सगळं पुसून जातं, काही लक्षात राहत नाही, परत थोडंफार राहतं लक्षात. तर अशी जी मेमरी की ज्याच्यामध्ये डेटा आपला कायमस्वरूपी राहत नाही, तात्पुरता थोड्या दिवसासाठी शिल्लक राहतो तो डेटा आणि त्यानंतर तो पुसून जातो, निघून जातो, अशा मेमरीला आपण रॅम मेमरी म्हणतो, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, किंवा त्याला दुसरं नाव आहे रीड राईट मेमरी. करेक्ट. ही रीड राईट मेमरी आहे. दुसरी एक मेमरी आपल्याकडे रॅन्डम ऍक्सेस मेमरी किंवा रीड राईट मेमरी, ह्याला RW मेमरी, रीड राईट मेमरी पण म्हणतात. रॉम जी आहे ही रीड ओनली मेमरी. ही कसली मेमरी? रीड ओनली मेमरी. याचा अर्थ काय? रीड ओनली याचा अर्थ त्या मेमरीमध्ये जो डेटा आहे तो कायमस्वरूपी फिक्स बसलेला आहे, तो निघून जात नाही.
6 महिने झाले, वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तरी सुद्धा ते विसरलं जात नाही. अशी जी मेमरी असते आपल्या मेंदूमध्ये त्याला आपण रीड ओनली मेमरी म्हणतो. त्यामधला डेटा फिक्स राहतो, निघूनच जात नाही कधीच. फॉर एक्झाम्पल, आपण आपले आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, अगदी क्लोज मधले नातेवाईक हे विसरत नाही, आपलं कायम डोक्यात राहतं. ठीक आहे, कायमस्वरूपी आपल्या डोक्यात फिट बसलेलं असतं. 6 महिने झाले आता मी विसरलोय असं पण नाही, ते तसंच राहतं. ठीक आहे, तर जी मेमरी, त्या मेमरी मधला डेटा फिक्स राहतो. किती दिवसांनी त्याला रिकव्हर केलं तरी तो डेटा तसाच असतो, निघून जात नाही, पुसला जात नाही. त्या मेमरीला आपण रीड ओनली मेमरी म्हणतो. त्यातला डेटा आपण कधी पण रिकॉल करू शकतो. ठीक आहे, तो आपला विसरला जात नाही किंवा पुसला जात नाही तो डेटा. त्या मेमरीला आपण रॉम मेमरी म्हणतो. ठीक आहे, तर जी मेमरी तात्पुरतं लक्षात ठेवण्यासाठी वापरली जाते त्याला रॅम म्हणायचं किंवा रीड राईट मेमरी म्हणायचं. आणि जी मेमरी कायमस्वरूपी डेटा त्यामध्ये ठेवण्यासाठी किंवा जो डेटा पुसला जाणार नाही, कायमस्वरूपी त्या मेमरीमध्ये राहील, अशी जी मेमरी त्याला आपण रॉम मेमरी असं म्हणतो. ओके, सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन रॅम अँड रॉम. जसं आपल्या माणसाला 2 मेमरीज आहेत, एक रीड राईट मेमरी आणि त्याला रॅम म्हणतो आपण, आणि एक रीड ओनली मेमरी त्याला रॉम म्हणतो. तसंच कॉम्प्युटरमध्ये सुद्धा 2 प्रकारच्या मेमरीज आपल्याला दिलेल्या आहेत. कॉम्प्युटरमध्ये सुद्धा 2 प्रकारच्या मेमरीज, एक रॅम मेमरी आहे आणि एक रॉम मेमरी आहे. ठीक आहे, त्यानंतर या सीपीयू मध्ये तुम्हाला हे एक युनिट दिसतं, ALU. ALU चा अर्थ आहे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. ALU चा अर्थ काय? अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. याचा अर्थ या युनिटचं काम काय? तर अरिथमॅटिक ऑपरेशन्स, कुठल्याही प्रकारचे अरिथमॅटिक ऑपरेशन्स असतील, अरिथमॅटिक ऑपरेशन्स कोणते कोणते अरिथमॅटिक ऑपरेशन्स असतात? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, शिफ्ट द डेटा, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अरिथमॅटिक ऑपरेशन्स जे आहेत, किंवा कोड कन्व्हर्जन, बायनरी टू ग्रे, ग्रे टू बायनरी, हे जे ऑपरेशन्स आहेत हे सगळे अरिथमॅटिक ऑपरेशन्स मध्ये येतात. आणि त्या ठिकाणी जे युनिट वापरलं जातं ते आहे ALU, अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. हा जो विभाग आहे सीपीयू मधला, ह्या विभागाचं कामच एवढं आहे की कुठल्याही प्रकारचं अरिथमॅटिक ऑपरेशन आलं तर ते पूर्ण करून द्यायचं. ऍडिशन सांगितलं असेल तर ऍडिशन करून द्यायची, सबट्रॅक्शन सांगितलं असेल तर सबट्रॅक्शन करून द्यायचं, मल्टिप्लिकेशन सांगितलेलं असेल तर मल्टिप्लिकेशन करून द्यायचं, लॉग सांगितलेलं असेल तर लॉग काढून द्यायचं. कुठल्याही प्रकारचं जे काय अरिथमॅटिक ऑपरेशन आहे ते पूर्ण करून द्यायची जबाबदारी ही ALU वर असते, अरिथमॅटिक अँड लॉजिक. ठीक आहे, दुसरं आहे हे झाले अरिथमॅटिक ऑपरेशन. लॉजिकल ऑपरेशन्स आपण बघितलेत, लॉजिक गेट्स, अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, एक्सऑर ऑपरेशन, नॉट ऑपरेशन, त्यानंतर नॉर, नॅन्ड, एक्सनॉर, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आहेत हे सगळे लॉजिकल ऑपरेशन. ऑल दीज आर लॉजिकल ऑपरेशन. तर हे सगळे लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे ही पण जबाबदारी ALU वर असते, अरिथमॅटिक अँड लॉजिक. तर ह्याच्यामध्ये अरिथमॅटिक युनिट पण आहे आणि लॉजिक युनिट पण आहे. ठीक आहे, अरिथमॅटिक युनिट अरिथमॅटिक ऑपरेशन्स पूर्ण करेल आणि लॉजिक युनिट लॉजिक ऑपरेशन्स पूर्ण करेल.
ओके. येस सर. हा सर हा बोला की. लेक्चर आहे 12:10. 12 झालाय ना. ओके हो सर. ठीक आहे. 2 मिनिट आहेत अजून. ओके सर. हे तर कळालं तुम्हाला आता. मेमरी युनिट सांगितलं मी. रॅम मेमरी, रॉम मेमरी. रॅम मेमरी म्हणजे ज्या मेमरीमध्ये तुम्ही लिहू शकता किंवा वाचू शकता. दोन्ही प्रकारचे ऑपरेशन्स करू शकता. ठीक आहे. जे लिहिलेलं असेल ते टेम्पररी लिहिलेलं असेल किंवा जे वाचलेलं असेल, रीड केलेलं असेल ते सुद्धा टेम्पररी, त्या मेमरीमध्ये टेम्पररी मेमरी म्हणतो आपण याला. ह्याच्यामधला डेटा कायमस्वरूपी राहत नाही. यामधला डेटा निघून जातो. तुम्ही कॉम्प्युटर ऑफ केला, त्या मेमरी मधला डेटा सगळा निघून गेला, काहीच राहत नाही. अशा प्रकारचं ज्या मेमरीला आपण रॅम मेमरी म्हणतो. आणि रॉम मेमरी म्हणजे तुम्ही जरी कॉम्प्युटर ऑफ केला तरी सुद्धा त्या मेमरी मधला डेटा आहे तसा राहतो, निघून जात नाही, फिक्स राहतो. त्या मेमरीला आपण रॉम मेमरी म्हणतो. ठीक आहे. तर मेमरीचे 2 पार्ट्स झाले. त्यानंतर मेमरीमध्ये अजून 2 पार्ट आहेत. एक आहे प्रायमरी मेमरी आणि एक आहे सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी म्हणजे प्रायमरी मेमरीचा अर्थ हे रॅम आणि रॉम जे दिलेले असतात, सीपीयू, शक्यतो सीपीयू वर बसवलेले असतात. हे सीपीयू चे पार्ट असतात किंवा सीपीयू ला कनेक्टेड असतात. ते सगळे प्रायमरी मेमरी मध्ये येतात, रॅम आणि रॉम. परंतु सेकंडरी मेमरी जी आहे त्याच्यामध्ये तुमची हार्ड डिस्क येते. हार्ड डिस्क आली, त्यानंतर पेन ड्राईव्ह आला, तुमची डीव्हीडी आला किंवा सीडी आली. पूर्वी फ्लॉपी डिस्क वापरायचे, फ्लॉपी डिस्क आली. फ्लॉपी डिस्क आली. ठीक आहे. पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, डीव्हीडी ड्राईव्ह, सीडी ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह, जे काय आहे जे आपण स्टोरेजसाठी वापरतो ते सगळे सेकंडरी मेमरीमध्ये आहेत. आणि आपण जे तुम्ही आता ज्यावेळेस मोबाईल वापरता त्यावेळेस मोबाईल मध्ये लिहिलं असतं की किती रॅम आहे तुमचं. रॅम आहे तुमचा समजा 4GB रॅम. हा जो रॅम येतो हा प्रायमरी मेमरी मध्ये असतो. हा रॅम शक्यतो म्हणजे म्हटल्यापेक्षा कायमस्वरूपी. रॅम हा प्रायमरी मेमरीचा भाग आहे. आणि बाकीचे जे आहेत हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, डीव्हीडी, सीडी किंवा इतर कुठलाही मीडियम जो आहे जिथं डेटा स्टोअर केला जातो हा सगळा सेकंडरी मेमरी मध्ये येतो. ओके. तर प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी हे 2 भाग त्याच्यामध्ये येतात. सो विल स्टॉप हिअर. उद्या आपण कंटिन्यू करू परत. ओके सर. ओके.